11वा महिना आहे. गाढवं आहे दोजी वाढणारी, नाही त्याला घोडा नाही लागत. नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी. हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. मोदी आणि शहाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे. साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केराच्या टोपलीत टाकणार आहे. तू दगडाशी नाही तर मी दगड आहे. मंडळी पाहिलेत, अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तुटून पडणारे उद्धव ठाकरे, अत्यंत आक्रमक भाषेत फडणवीसांवर आरोप करणारे ठाकरे, आपल्या सामना या मुखपत्रातून टोकदार शब्दांमधून फडणवीसांवर ताशेरे ओढणारे ठाकरे, तेच ठाकरे आपल्या त्याच सामना या मुखपत्रातून जेव्हा देवाभाऊ म्हणून फडणवीसांचा उल्लेख करतात तेव्हा मंडळी चर्चा तर होणारच ना. नमस्कार, मी विजय साळवी आणि झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रूही नसतो असं म्हणतात आणि नव्या महायुती सरकारच्या महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेपासून त्याचाच प्रत्यय येतोय. आणि त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक हुक्की आली म्हणून केले जाणारे हे प्रयत्न नाहीयेत, त्यात एका प्रकारचं सातत्य दिसून येत आहे. त्या प्रयत्नांचं ताजं उदाहरण म्हणजे गडचिरोलीतील नक्षलवाद विरोधी धोरणांबद्दल सामनामधून फडणवीसांचं केलेलं कौतुक. एवढंच नाही तर या अग्रलेखात फडणवीसांचा उल्लेख हा अनेकदा देवाभाऊ असा करण्यात आलाय. मंडळी, याआधी अशा 2 घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. एक जमाना होता उद्धव ठाकरे हे फडणवीसांचेही फोन घेत नव्हते असं बोललं जात होतं. मुख्यमंत्री होणाऱ्या फडणवीसांचा फोन मात्र त्यांनी घेतला, पण वैयक्तिक कार्यक्रम आधीच ठरल्यानं ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला येणं आपल्याला जमणार नसल्याचं सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदेंचाही सहभाग होता, त्यामुळे ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला जाणं टाळलं असं सूत्रांचं म्हणणं आहे. असो, पण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर काही दिवसातच नागपुरात हिवाळी अधिवेशन झालं आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी स्वतः फडणवीसांच्या दालनात जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि सुरू झाल्या भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशा आशयाच्या चर्चा. त्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया देखील सूचक होती. आम्ही काही शत्रू नाही आणि आता आमच्या भेटी मोजू नका असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. मंडळी, राजकारणात सगळं काही सरळ सोपं कधीच नसतं. एखाद्या शब्दामधून किंवा कृतीमधून अप्रत्यक्ष संदेश असतात, इशारे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकेतही असतात. आता हे संकेत कधी मित्रपक्षांना असतात तर कधी विरोधकांना. त्यामुळे ठाकरेंच्या या रणनीतीचं विश्लेषण अतिशय बारकाईनं करण्याची गरज आहे आणि नेमका तोच प्रयत्न आम्ही आजच्या झिरो अवरमध्ये करत आहोत. मंडळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक व्हावं आणि त्यावर राऊतांनी न बोलावं असं होणं शक्यच नाही. या अग्रलेखावर बोलताना राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी मात्र केवळ एका ओळीत उत्तर देऊन तो विषय संपवला. पाहूयात राऊत आणि फडणवीस हे नेमकं काय म्हणाले. बघा, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहे. एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं. याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे. आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल
तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. याआधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं. विकास आहे. तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. मंडळी, उद्धव ठाकरेंनी सामनामधून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करून एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय का? नेमकं ठाकरे काय साधायचा प्रयत्न करतायत त्यावर एक नजर टाकूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूया. सामनातून फडणवीसांचं कौतुक काय साधतायत ठाकरे? विधानसभा निवडणुकीत मवियाचा दारुण पराभव झाल्यानं अनेक समीकरणं बदलली आहेत. पुढील किमान 5 वर्ष राज्याचं राजकारण हे फडणवीसांच्या भोवती फिरणार हे ठाकरे जाणतात. त्यामुळे 5 वर्षांच्या वितुष्टानंतर भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री पदावरून फडणवीस आणि शिंदेचे संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे. यावर ठाकरेंची देखील बारीक नजर असणारच. म्हणूनच एकनाथ शिंदेना शक्य तेवढं अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे का? मुंबई महापालिका ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची आहे. बीएमसी निवडणुकीआधी भाजपला शिंदेपासून दूर नेण्याचा हा प्रयत्न आहे का? गेल्या काही आठवड्यांपासून ठाकरे आणि काँग्रेसमधील मतभेद वाढले आहेत, त्यामुळे काँग्रेसला देखील हा सूचक इशारा आहे का? आणि मंडळी, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या बदललेल्या सुरांशीच निगडीत आहे झिरोवरचा आपला आजचा प्रश्न. त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचा कौलही आपण काही वेळानं पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता पोल सेंटर. आजचा प्रश्न: सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, उद्धव ठाकरे कोणता संदेश देऊ पाहतायत? भाजपशी जवळीक, शिंदेना टेन्शन, मित्र पक्षांना मेसेज की वरील तिन्ही उत्तरं ही तुम्हाला अपेक्षित आहेत. आणि मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या या बदललेल्या सुरांविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्ता या घडीला शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. दोघांचंही स्वागत आहे या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात झिरो ओव्हरमध्ये. मला पहिल्यांदा अर्थातच केशव उपाध्यांकडे जायचे. केशवजी, भाजपला आणि फडणवीसांना खास करून गेल्या 5 वर्षात जी काही दूषणं लावण्यात आली ठाकरेंकडनं किंवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं, ती साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली आहेत. पण मकर संक्रांती आधीच हे गोड बोला काय प्रकरण आहे? तुम्ही तिळगुळ पाठवला होता की काय? असं आहे की आम्ही तिळगुळ कायमच सगळ्यांसाठी देत असतो. आम्ही लोकांनी गोड वागावं, गोड बोललं पाहिजे, हे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. त्याबद्दल काही शंका नाही. मुळात पहिला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे देवेंद्रजींनी जे गेल्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काही गोष्टी घडल्या नाहीत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदा त्या नक्षल भागामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेला, अत्यंत सीमेवरती गेला, अत्यंत दाट नक्षली भागाच्या भागात गेला. एक विश्वास त्याने सर्वसामान्य नागरिकांना दिला आणि ज्या पद्धतीचं नव्या वर्षाची सुरुवात देवेंद्रजींनी नक्षली भागात जाऊन तिथे विकासाची गंगा प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले, त्याचं कौतुक या देशाच्या पंतप्रधानांपासून या राज्यातला सर्वसामान्य माणूस हे सगळेजण करतात. ही सगळ्यातली वस्तुस्थिती आहे. आता त्यातलं जे सामनाच्या अग्रलेखाबद्दल तुम्ही जे बोलताय, खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांनी या घटनेचं स्वागत केलं, कौतुक केलं, माननीय देवेंद्रजींचं अभिनंदन केलं. त्यामुळे पहिल्यांदा सामना हे त्यांच्या मुखपत्रापेक्षा सामना हे वर्तमानपत्र म्हणून वागले, वर्तमानपत्रासारखी भूमिका त्यांनी केली. माध्यमांचं काम असतं की ज्या गोष्टी समाजात घडतात त्याचं जर चांगले असतील त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण सामना हे वृत्तपत्रत्व विसरून मुखपत्र झाले असल्यामुळे त्यांना कुठलीच गोष्ट दिसत नव्हती. कावीळ झाल्यासारखं ते दिवस रात्र आपलं टीका करण्याचं एकमेव काम ते करत होते. पण त्यांच्यातली वृत्तपत्राची, पत्रकाराची भूमिका कदाचित जागृत झाली असावी. त्या भूमिकेतनं त्यांनी त्याचं स्वागत केलं असेल. त्यामुळे त्या ज्या पद्धतीने एकूण माध्यमांनी स्वागत केलं त्याचं स्वागत आम्ही करतो. दुसरा त्याचा अर्थ असा की पुढच्या काळात तरी
किमान सामनानी मुखपत्राऐवजी वर्तमानपत्राची माध्यमाची भूमिका बजावली तर सामनाचाही वाचक वाढेल, सामनाचाही खप वाढेल. नाहीतर आता ज्या परिस्थितीत सामना आहे ते म्हणजे ठराविक वर्ग सोडला तर विशेषतः माध्यमातलेच काही लाडके त्यांचे वाचतात, तर त्याच्या पलीकडे सामनाचं काही भवितव्य नसेल. पण जर त्यांनी खरोखर वर्तमानपत्राची भूमिका चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं हा माध्यमांचा अधिकार आहे, माध्यमांची भूमिका आहे, ती वृत्तपत्राची भूमिका सामनाने पुढच्या काळातही जर करावी ही अपेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची सामनाकडून असेल. पण केशवजी, केवळ हा सामनापुरता मुद्दा नाही आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देणं, त्यांनी ते विनयानं मी येऊ शकत नाही हे फडणवीसांकडनं सांगितलं जाणं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दालनात जाऊन त्यांची भेट घेणं, मिलिंद नार्वेकर सातत्यानं त्यांच्या सोशल मीडियावरनं फडणवीसांचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत. हे नेमकं काय चाललंय? भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नवी काही समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न आहेत का? बोला, तुम्हालाच प्रश्न आहे. मला असं वाटतं की मला असं वाटतं की माध्यमांना प्रत्येक प्रकरणामध्ये तात्काळ काही कन्क्लुजन काढण्याची, काही त्यातले श्लेष काढण्याची तो अधिकारही आहे, ती घाई पण असते आणि तो अधिकार पण आहे. त्यामुळे त्यात अक्षरशः कारण नाही. मी चर्चेच्या सुरुवातीला जे वाक्य तुम्ही मला विचारलं त्याचं उत्तर मी पहिल्या वाक्यात दिलं होतं. तुम्ही मला प्रश्न विचारला होतात की तुम्ही काही तिळगुळ पाठवलं का, तर स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टी ही एकेकाळी अस्पृश्य मानणारी पार्टी ही कुणालाही राजकारणात अस्पृश्य मानत नाही, ही पहिली गोष्ट. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही सगळ्यांशी चांगले संबंध ठेवू इच्छितो आणि म्हणूनच देवेंद्रजींनी स्वतः ज्या देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की एकतर मी राहीन किंवा तू राहीन, या पद्धतीची भाषा ज्या उद्धव ठाकरेंनी वापरली होती, त्याच उद्धव ठाकरेंना ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री शपथ घ्यायचा कार्यक्रम होता त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे, ही भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आहे. दुसरा त्यातला मुद्दा, भारतीय जनता पार्टी हे नेहमीच म्हणत आलं आहे की निवडणुका झाल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरती आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे. त्यामुळे त्या भूमिकेतनं भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या भूमिकेला मग तो कट्टर विरोधक जरी असला आणि त्यांनी जर तो स्वागत केलं असेल तर त्यातनं भारतीय जनता पार्टी त्यातनं काही वेगळा अर्थ काढू इच्छित नाही. तिसरा त्यातला मुद्दा, राजकारणामध्ये काही कधी घडू शकतं हे जे एक साधारणतः सर्व प्रचलित मिथक आहे, मी ते नाकारतही नाही. पण आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहेत. आमच्या सुखाचा संसार अतिशय व्यवस्थित चालू आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्या पद्धतीचं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री काम करतायत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित सुरू आहेत. तुम्हाला माध्यमांची घाई झाली असेल ते तुमचा अधिकार आहे, तुम्ही ते काढू शकता. पण भारतीय जनता पार्टीपुरतं आत्ता महायुतीचं सरकार अतिशय स्थिर आणि पुढे नेणारं सरकार. मला शीतलजींकडे जायचं आहे. शीतलजी, तुम्ही कसं काय बघता या सगळ्या घडामोडींकडे? आणि दुसरं एक जुन्या चित्रपटातलं हिंदी गीत आहे की कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. हा निशाणा सामनाचा किंवा उद्धव ठाकरेंचा तुमचे नेते, मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर नाही? कारण त्याच्यात म्हटलंय अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेले असताना फडणवीस गडचिरोलीत गेलेत. एक लक्षात घ्या की पहिल्यांदा तर सामना हे वर्तमानपत्र आहे का, हा पहिला प्रश्न आहे. कारण त्यांच्या आणि संजय राऊत ही खरं तर प्रश्न पडावा असाच आहे. नाही, हा प्रश्न पहिल्यापासूनच होता, 2.5 वर्षाच्या अगोदर सुद्धा होता, परंतु तेव्हा तो बोलता येत नव्हता. आता आम्हाला खुल्या दिलाने बोलता येते. तर यांची विश्वासार्हता काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सामना काय बोलता याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही आहे. पण तरीही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं कौतुक जर ते करत असेल तर त्याचं स्वागतच आहे. कारण महायुतीचं सरकार हे अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं, याची एक ती पोचपावती दिलेली आहे. परंतु संजय राऊत आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील ह्याचा काहीही भरवसा नाही. कारण टरबूज ते देवाभाऊ हा जो काही प्रवास झालेला आहे, 360 अँगलमध्ये जो टर्न झालेला आहे, याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका येऊ घातले आहेत, त्याचे निवडणुका असू शकतात, त्यांच्या पक्षाला लागलेली गळती ही कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न असेल. त्याच्यामुळे संजय राऊत हे काय बोलतायत आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे खरोखर याच्याकडे फार लक्ष देऊ नये. कारण त्यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे आणि त्याचप्रमाणे उभाटाचा देखील वैचारिक गोंधळ चाललेला आहे. ज्या पद्धतीने त्यांचा पूर्ण पानिपत झालेला आहे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये, त्याच्यानंतर काय करावं
असा जो त्यांच्यासमोर प्रश्न आहे त्याच्यातून हे सगळं गोंधळाचं वातावरण त्यांच्याकडे चालू आहे. पण तरी त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस आणि त्या पर्यायाने महायुतीच्या सरकारचं अभिनंदन केलं. परंतु यामध्ये सुद्धा मला एक प्रश्न फक्त त्यांना नक्कीच विचारायचा आहे की जर चांगली कामं होत असतील तर त्याचं कौतुक करायला हवं, असं जर म्हणणं असेल तर 2.5 वर्ष चांगली कामं झाली नाहीत. लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात काही कामं झालेली नाहीत का? तेव्हा तुम्ही खोके घटनाबाह्य मुख्यमंत्री असं म्हणत होतात. जिथे माननीय ते माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे जेव्हा तिथे पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर जेव्हा जीवाचा त्यांच्यावर संकट आलं तेव्हा त्यांना नाकारणारे, त्यांना पोलिसांची जी काही पाठिंबा देणार होते किंवा पोलीस जे मिळणार होते ते नाकारण्याची भूमिका ही कोणी घेतली होती? मला असं वाटतं की त्यांना कदाचित राऊतांना माहिती नसेल की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथे काय केलं होतं. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी 2 मिनिटात ते सांगू शकते की काय काय केलं होतं. तेव्हा त्यांना हे दिसलं नाही, कारण त्यांनी आज ज्या पद्धतीने टीका केलेली आहे शिंदे साहेबांवर ती मला वाटतं त्याच्यातून त्यांना काय सांगायचं होतं हा वेगळाच प्रश्न आहे. 818 दिवस म्हणजे 2.5 वर्ष जेव्हा ते युबीटीत होते तेव्हा पालकमंत्री होते. त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 777 कोटीचे रस्ते आणि पूल ब्रिजेस बांधले, ज्याचं उद्घाटन नितीन गडकरी साहेबांनी तेव्हा केलं होतं त्यांच्यासोबत. 35हून अधिक जास्त रुग्णवाहिका तेव्हा त्यांनी दिल्या होत्या. 27 कोटीचं सिंचन योजना केली होती. 58 कोटी हे पोलीस मदत केंद्र आणि त्याचप्रमाणे जे काही नक्षलवादी आहेत आणि म्हणूनच मला वाटतं शीतलजी मी तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की कहीं पे निगाह है आणि कहीं पे निशाणा, म्हणजे हा कदाचित शिंदेंवरती निशाणा होता का सामनाचा. या चर्चेमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्यात, त्यांचं स्वागत. सुषमाजी, अचानक मला वाटलं आज की मकर संक्रांत वगैरे आहे का आणि अचानक गोड बोलायला कशी काय सुरुवात झाली आहे फडणवीसांबद्दल? नाही, मला असं वाटतं की विनाकारण काही भुवया उंचवायचं काही कारण नाहीये आणि कुठलंही गोड बोलण्याचं वगैरे नाही. प्रश्न बघा, 2 पक्षांमध्ये 2 नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, ते असणं स्वाभाविक आहे. मात्र राज्याचा विकास करावा का यावर कुठल्याही पक्षाचं आणि पक्ष नेत्याचं दुमत असण्याचं कारण नाही. गडचिरोली सारखा अत्यंत शेवटचा जिल्हा, एकीकडे जेव्हा वेगवेगळे मंत्री मलाईदार खाती मागत असतात त्यावेळेला एका नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणं आणि त्या नक्षलग्रस्त भागात काम करताना, म्हणजे याच्या आधी कोणी गडचिरोलीचं पालकमंत्री झालं नाही का? तर नक्की झाले की. परंतु गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारताना गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त लोकांच्या साठीच्या सेवा सुविधांपेक्षा सुद्धा तिथल्या खाणींवर लक्ष ठेवणारी जर माणसं असतील तर त्याबद्दल काय कोण बोलणार आहे? परंतु पालकमंत्रीपद स्वीकारल्याबरोबर जर तिथल्या नक्षलग्रस्त लोकांचे नेमके प्रश्न समजून घेऊन किंवा तिथल्या नक्षलवादी लोकांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याची प्रक्रियेला जर सुरुवात होणार असेल तर निश्चितपणे ही चांगली गोष्ट आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणावं इतकी दानत नक्की शिवसेनेकडे आहे. किंबहुना आजच का बरं, भविष्यात सुद्धा जर कधी अशा पद्धतीने चांगली कामं झाली तर भविष्यात सुद्धा सामना त्यांचं कौतुक करेल. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्या संबंधाने म्हणजे मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्ताच हेही सांगून टाकलं पाहिजे की आम्ही तर उलट अजून आपुलकीने सांगू की बीड जिल्ह्यामध्ये जी लॉलेस सिच्युएशन आहे असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं. त्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करू की सन्माननीय फडणवीस साहेब या आणि बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारा आणि जी लॉलेस सिच्युएशन आहे ती सांभाळा. तिथे कायद्याचं राज्य प्रस्थापित करा, काहीच हरकत नाही आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करायची आमची तयारी असेल. तिसरा मुद्दा, कोणीतरी मगाशी कुठल्या तरी चॅनलवर काहीतरी ऐकत होते मी आणि आम्ही याला गांभीर्याने घेत नाही, आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही, सामनाला गांभीर्याने घेत नाही वगैरे. सामनाला कोण किती गांभीर्यानं घेतं हे यावरूनच दिसतं की सामनाच्या एका अग्रलेखावर आज घडीला मराठीच्या सगळ्या चॅनलवर एकाच विषयाची चर्चा चालू आहे. सगळ्या चॅनलवर संजय राऊत साहेब जे लिहित आहेत त्याची चर्चा चालू आहे. यावरून राऊत साहेबांचं लिखाण किती चर्चेत येऊ शकतं किंवा सामनाचं काय महत्व आहे हे अधोरेखित होतं. मला फार काही त्याच्यावरती चर्चा करायची नाही. पण सुषमाजी, आत्ता शीतल म्हात्रेंनी बोलता असा उल्लेख केला की आत्ता जे काही विधानसभेच्या निवडणुकीत रिझल्ट लागलाय त्या निवडणुकीतला जो पराभव झाला आहे, महाविकास आघाडी असेल किंवा ठाकरेंची शिवसेना, आत्ता मुंबई महापालिकेची निवडणुका येऊ घातल्यात. तर त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यानिमित्तानं काही नवी समीकरणं जुळवायचा तुमचा प्रयत्न आहे का? अजिबातच नाही.
सुतावरून स्वर्ग गाठायची अजिबात गरज नाही. असा कुठलाही प्रयत्न कुणाचाही सुरू नाहीये आणि असं काही करण्याची गरज नाही. लांगुल चालन किंवा भाटगिरी करण्याचे उद्योग ज्याला त्याला लखला, आम्ही ते लोक नाही आहोत. हे आदल्या दिवशी पाक दांड्यापर्यंत जायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच आता जाऊ देत. ह्या सगळ्यांमध्ये आम्ही पडत नाही. भूमिका ठाम आहेत. वैचारिक मतभेद असू शकतात, नेत्यांचे मतभेद असणं, पक्षीय काम करण्याची पद्धत वेगळी असणं हे स्वाभाविक आहे. मात्र राज्याच्या बेटरमेंटचा ज्या वेळेला विचार येतो त्यावेळेला मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की जे वंदनीय बाळासाहेब म्हणतात की आम्ही काँग्रेसची सुषमा अंधारेंशी आपला संपर्क तुटलाय. मला पुन्हा केशव उपाध्यायांकडे जायचं. केशवजी जर या एक मिनिट हा. सुषमा अंधारे पुन्हा. जर या महाराष्ट्राची मराठी मनाची लेख जर या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर बसणार असेल तर आम्हाला अभिमान आहे आणि शिवसेना पक्ष वगैरे डोक्यात न ठेवता मराठी माणूस म्हणून त्यांना पाठिंबा देईल. सो महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणून आणि गडचिरोलीत राहणारे मराठी केशवजी माणसं म्हणून खूप बोलल्यात सुषमा ताई. आपल्याला याच्याविषयी पटतं का? कारण सामनाविषयी जे काही तुम्ही म्हटलं होतं ते त्यांनी खोडून काढलंय सगळं. मी सुरुवातीला हे सांगितलं की सामनाने त्यांनी मुखपत्रच्या भूमिकेपेक्षा वर्तमानपत्र म्हणून राहिलं आणि आज अनेक सर्वच वर्तमानपत्रांनी देवेंद्रजींचं कौतुक केलंय, स्वागत केलंय. त्यामुळे वर्तमानपत्रांनी केलेलं स्वागत किंवा वर्तमानपत्रांनी केलेली टीका ही त्याच्या अर्थाने आम्ही वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य मानतो. त्यामुळे त्या पद्धतीने ते आम्ही स्वागतच केलं. एक दुसरं त्यातलं असं आहे की सामनाचं मुखपत्रात अधिक झालं आणि त्यामुळे सतत कुठलीही गोष्ट कावीळ झाली आणि ज्या पद्धतीची भाषा विशेषतः वापरली गेली त्या उद्धव ठाकरे आणि सामनाच्या अग्रलेखातनं ती कुठल्याही पद्धतीची महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नव्हती. उलट महाराष्ट्राच्या संस्कृतीला खाली मान घालणारी लावणारी सामनाच्या अग्रलेखाची भाषा अनेक वेळा आपण पाहिलेली आहे. किंबहुना संजय राऊतांची भाषासुद्धा त्याच पद्धतीची होती. ज्या पद्धतीच्या शिव्या, ज्या पद्धतीची भाषा संजय राऊतांनी ऑन एअर वापरली आणि खरं म्हणजे वैशिष्ट्य कशाला कोणी छान म्हणावं, कौतुक करावं की अग्रलेखाची चर्चा होतीये. खरं म्हणजे अशा इतक्या वाईट पद्धतीच्या भाषा वापरल्या ठिकाणी अशा पद्धतीचं लिखाण येतं आहे. हा एक स्वाभाविकपणे घडणारा बदल कशासाठी आहे असा लोकांना पडणारा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीपुरता प्रश्न एवढाच आहे की आम्ही आमचं सकारात्मकतेचं काम, आम्ही आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं काम, महाराष्ट्राच्या विकासाचा वसा जो घेतला आहे देवेंद्रजींनी त्याचं काम आम्ही पुढे चालत राहू. तुम्ही टीका केलीत, तुम्ही स्वागत केलं, तुम्ही आनंद आहे, तुम्ही टीका केलीत तरी ती तुमचा भाग आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आत्ता थेट उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं आहे. त्यामुळे उगाच आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, आपण म्हणजे महाराष्ट्राचा वारसा आहोत असल्या भ्रामक कल्पनेतनं मला वाटतं उभाठा गट सामनाचा अग्रलेख जितक्या लवकर बाहेर पडेल तितक्या लवकर त्यांच्यासाठी उभाठा गटासाठी हे अधिक हिताचं असेल. महाराष्ट्रातली जनता विकासासाठी आहे आणि त्या विकासासाठीच देवेंद्रजी काम करतायत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. देवेंद्रजी विकासासाठी काम करतायत असं म्हणतायत केशव उपाध्ये. सुषमाजी मला तुमच्याकडे यायचं आहे. शीतल म्हात्रे देखील आता आपल्याबरोबर पुन्हा आलेल्या आहेत. सुषमाजी मला तुमच्याकडनं एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे की या बदललेली जी समीकरणं आहेत विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू मित्र नसतो हे तर नक्की आहे, पण या दृष्टीनं राजकीय प्रतिस्पर्धी या दृष्टीनं तुमचा नंबर 1चा प्रतिस्पर्धी कोण आहे, शिंदे की फडणवीस? मी आपल्याला जरा क्लिअर केलं पाहिजे. केशवजी लँड व्हा, तुमचं विमान जमिनीवर लगेच पार्क करा. आणि मी सांगितलं पाहिजे की आता 2 मिनिटं आधी मी एका वृत्तवाहिनीवर बोलत होते आणि त्या वृत्तवाहिनीवर केशव उपाध्येजी यांचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर बोलत होते आणि प्रवीण भाऊ दरेकरांची भाषा आणि केशवजींची भाषा याच्यामध्ये फार तफावत आहे. हा प्रोग्राम झाल्यावर केशवजी आपण ती भाषा बघून घ्या आणि ते काय काय म्हणाले ते बघून घ्या. मला म्हणजे अत्यंत आपुलकीने आपल्याला मी हे सांगते. हा एक भाग. दुसरं असं की याच वृत्तवाहिनीवर बोलताना प्रवीण भाऊही म्हणाले आणि मीही म्हणाले की सुषमाजींशी आपला साधा हेतू आहे. सो चांगल्याला चांगलं म्हणण्याचा हेतू आहे. चांगल्याला चांगलं आम्ही म्हटलेलं आहे. जेव्हा कधी वाटेल की चूक आहे तर आम्ही चूक म्हणू. उलट मी त्याच्या पुढे एक पाऊल येऊन असं म्हणते की तुम्ही खरंच विकासासाठी आलेला आहात आणि लॉलेस सिच्युएशन आहे असं स्वतः फडणवीस साहेबांनी मान्य केलं.
लॉलेस सिच्युएशन म्हणजे 10 वर्षातले 7.5 वर्ष तुम्हीच गृहमंत्री होतात. पण ठीक आहे, हरकत नाही, त्याच्यावर आता बोलत नाही. आता कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं असेल तर सन्मानानं पाचारण करतो ना बाबा तुम्हाला. या बीडचं पालकमंत्री पद स्वीकारा आणि बीडमध्ये जी लॉलेस सिच्युएशन झाली आहे तिथे कायद्याचं राज्य प्रस्थापित करा. सुषमाजी, हरकत आपला नाही, मुद्दा शुभेच्छा. समजला. मला शीतल म्हात्रेंकडे जायचंय. त्यांचा संपर्क आपला तांत्रिक कारणामुळे तुटला होता, त्यामुळे पहिल्यांदा आपलं माफी करा. पण आपला मुद्दा किंवा आपल्याला ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या येताना काही टेन्शन आहे का? कारण शिंदेची नाराजी काही दूर होताना दिसत नाही. आत्ताही ते फडणवीस कामाला लागल्याचं चित्र आहे, पण शिंदे साहेब कुठे पिक्चरमध्ये सध्या नाही आहे. ते मला नाही असं वाटत. आज तुमच्याच वाहिनीवर सह्याद्री सह्याद्री अतिथीगृहात आज जी मिटिंग झाली होती ती तुमच्याच वाहिनीवर आता दाखवत होते अर्ध्या तासापूर्वी. त्याच्यामुळे असं काहीही कुठेही गोंधळ नाही आहे. परंतु वैचारिक गोंधळ हा उबाठामध्ये मात्र नक्कीच आहे आणि तोच त्यांच्या मुखपत्रातून दिसतंय. ते वर्तमानपत्र नक्कीच नाही आहे, ते मुखपत्र आहे. त्याच्यामुळे तिथे आज काय बोलतील, उद्या काय बोलतील, आणि संजय राऊत या व्यक्तीची विश्वासार्हता ही तर महाराष्ट्रामध्ये शून्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी बोललेल्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नये. कारण एकाकडे गटार गंगा ज्यांच्या तोंडातून वाहत होती त्यांच्या तोंडातून आज गंगा वाहते. खरं तर देवेंद्रजींचं कौतुक केलेलं आहे. महायुती सरकार चांगलं काम केलेलं आहे, याचं आम्हाला खरोखर आनंदच होईल की हे त्या ज्या पद्धतीने बोलत आहेत. परंतु तरीही संजय राऊत आणि सामना या दोन्ही गोष्टीला महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांना, शिवसेना देखील त्यांना अजिबात किंमत देत नाहीत. त्यांना जे काही बोलायचं ते त्यांनी बोलत राहावं. कारण टरबूज ते देवाभाऊ हा जो काही त्यांचा एक प्रवास झालेला आहे, हा प्रवास महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि हे 360 डिग्रीमध्ये युटर्न का झालेलं आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण विधानसभेमध्ये झालेलं त्यांचं पानिपत, येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्यांच्या पक्षाला लागलेली गळती, ती गळती थांबवण्यासाठी कुठेतरी हा केलेला एक ड्रामा आहे, कुठेतरी पसरवत असलेलं हे खोटं नरेटिव्ह आहे असं आम्हाला वाटतं. कारण आमची युती ही अभेद्य आहे आणि आम्ही अतिशय एकदिलाने काम करतो आहोत आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचं काम करत आहोत. त्यामुळे आत्ता उबाठाला आणि सामना या दोघांनाही आणि संजय राऊत या तिघांनाही काहीही कामं नाही आहेत. त्याच्यामुळे रोज उठून शीतलजी, आपला मुद्दा कळला. मला केशवजींकडे जायचंय. केशवजी, आपली एक क्लोजिंग कमेंट अगदी थोडक्यात. नाही, मी पुन्हा एकदा माझी क्लोजिंग कॉमेंट थोडक्यात सांगतो की महाराष्ट्राच्या विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्या प्रत्येकाचं स्वागत आहे. जे आत्ता उबाठामध्ये तुमचं हे वाक्य अगदी 100% रास्त आहे की राजकारणात कधी काही घडू शकतं, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. पण आज आमचा सुखाचा संसार सुरू आहे, ज्यामध्ये अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि माननीय देवेंद्रजी, हे तिघे म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राचा रथ अतिशय प्रभावीपणे घेऊन चाललेत पुढे. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये जे कोणी सोबत विकासासाठी जर कोणी करत असेल तर त्याचं स्वागत आहे. त्यांनी फक्त ती कावीळ लिहिल्याप्रमाणे रोज सकाळ संध्याकाळ ज्या पद्धतीचं सामना मुखपत्राप्रमाणे वागत होतं त्यांनी वर्तमानपत्राप्रमाणे वागावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी संजय राऊत आणि उबाठा गटाला त्यांच्या वैचारिक गोंधळाला आमच्या शुभेच्छा आहेत. लवकरात लवकर ते नीट धन्यवाद केशवजी आणि शीतलजी, आपल्या दोघांनी या 0 ओव्हरच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल. आणि सुषमा अंधारे यांचेही आभार. मंडळी, आता वेळ झाली आहे 0 ओव्हरच्या पोलकडे वळण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आपल्या कल्पना आहे की आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्यावर आपण काय कौल दिलाय तो आपल्याला पाहायचा आहे. आम्ही विचारलेला प्रश्न होता, सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, उद्धव ठाकरे कोणता संदेश देऊ पाहतायत. एकूण मतं यूट्यूबवर आली 50,000. भाजपशी जवळीक यात पर्याय निवडलाय 59% प्रेक्षकांनी. 20% प्रेक्षक म्हणतायत शिंदेना टेन्शन देण्यासाठी. मित्रपक्षांना संदेश देण्यासाठी म्हणतायत 8% प्रेक्षक आणि 13% प्रेक्षक म्हणतायत हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. एक्स वरचा कौल आपण पाहतोय. भाजपशी जवळीक या पर्यायाला पसंती देत आहेत 23% प्रेक्षक. शिंदेना टेन्शन म्हणतायत 27% प्रेक्षक. मित्रपक्षांना संदेश म्हणतायत 19% प्रेक्षक आणि 31% प्रेक्षक म्हणतायत तिन्ही पर्याय त्यांना मान्य. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 49% प्रेक्षक म्हणतायत भाजपशी जवळीक. शिंदेना टेन्शन 25% प्रेक्षक. 8% प्रेक्षक म्हणतायत मित्र पक्षांना संदेश आणि 18% प्रेक्षक म्हणतायत हे तिन्ही पर्याय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.